लहानपणापासून आजोबांना आणि पप्पांना या युनिफॉर्म मध्ये आणि काम करत असताना बघत आली आहे. तेव्हाच एक कळत्या वयात मला असं वाटलं की मी आता ह्याच फील्ड मध्ये जावं. तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल आणि त्यासाठीची जिद्द तुमच्या अंगी असेल तर त्या गोष्टीपासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आणि हे सिद्ध करून दाखवलंय पुण्यातील मेघना सपकाळ हिनं. त्यात आजोबा आणि वडिलांच्या साथीनं मेघना वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी महिला फायर फायटर झाली आहे. मेघना महेंद्र सपकाळ हिनं पुण्यातील गरवारे कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने अग्निशमन अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. मागील काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेकडून अग्निशमन दलात 167 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मेघनानं या भरतीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर तिने परीक्षा आणि पात्रतेचे निकष देखील पूर्ण केले. लहानपणापासून आजोबांना आणि पप्पांना या युनिफॉर्म मध्ये आणि काम करत असताना बघत आली आहे. तेव्हाच एक कळत्या वयात मला असं वाटलं की मी आता ह्याच फील्ड मध्ये जावं. मग त्यासाठी मी प्रयत्न केले आणि आज ही पोस्ट भेटली आहे मला. फायरचं शिक्षण मी वडाळ्याला होते फायर स्टेशनला. तिथला अनुभव पहिले 3 महिने खूप अवघड गेले मला, कारण का जेवढी माझी फिजिकल स्ट्रेंथ हवी होती तेवढी मॅच होत नव्हती ट्रेनिंगमध्ये. मग मी त्याच दरम्यान कोविड आला मार्चमध्ये. मग मला 1-1.5 वर्षाचा गॅप भेटला. मग त्यात जेवढं मला करता येईल तेवढं मी 1.5 वर्षात माझी फिजिकल स्ट्रेंथ, डाएट वगैरे सगळा बॅलन्स. पप्पांना कॉलवर वगैरे बघितले, सिलेंडरचे स्फोट झालेत, ॲनिमल रेस्क्यू करताना बघितले, कॅनेलमध्ये डेड बॉडी आली आहे. म्हणजे मी स्वतःहून समोरून पाहिलंय. त्याचा एक्सपिरियन्स आत्ता घेईल, पण पाहिलंय की कसं काम करतात, काय करतात ते. त्यामुळे त्याची भीती अजून आहे मनात थोडी, पण करू शकते. ट्रेनिंग माझं मुंबईला होतं, त्यामुळे पप्पांना तर माहीतच नव्हतं मला काय घेतात ते काय नाही. पण पप्पा मला फक्त एकच सांगायचे, होईल. मी म्हणजे पहिले 3 महिने मी खूप रडायचे, मला नाही होते, मला झेपत नाही, मला घरी यायचंय. असं काय होतं ट्रेनिंगमध्ये? ट्रेनिंग होतं नॉर्मल, पण माझा स्पोर्ट्स बॅकग्राऊंड नाही, काहीच नाही. एकदम सुरुवात केली. मग एक असं होत होतं की माझी रनिंगला माझा फिटनेस कमी होता, माझा ब्रिदिंगला प्रॉब्लेम यायचा. ते साधे इक्विपमेंट असतात, होज वगैरे, ते पण उचलताना मी वाकायचे पूर्ण. त्यामुळे ते 3 महिने मला असं वाटायचं नाही होणार माझ्याकडून. पप्पा फक्त एकच सांगायचे, होईल, शेवटपर्यंत कर. आणि त्यानंतर मग 1 वर्षात मला जेवढं करता येईल मी तेवढं करून घेतलं. शहराच्या इतिहासात तब्बल 136 वर्षांनंतर मनपा अग्निशमन दलात फायरमन म्हणून महिला कर्मचाऱ्याची निवड झाली. तर मनपा स्थापनेच्या 74व्या वर्षी पहिल्यांदाच महिलेस या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. म्हणजे मेघनाचे आजोबा सदाशिव बापूराव सपकाळ हे देखील अग्निशमन दलात कार्यरत होते. नंतर ते सेवानिवृत्त झाले. तर मेघनाचे वडील महेंद्र सपकाळ हे देखील अग्निशमन दलात कार्यरत आहेत. कुटुंबातील ही अग्निशमन दलातील सेवेची परंपरा मेघनाने अखंड जपली आहे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.